तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। नाशिकच्या मालेगावमध्ये तापमानाचा पारा 42.8 अंशावर। उन्हाचा तडाखा अजूनही वाढण्याची शक्यता। वाढत्या उन्हामुळे रस्ते आणि बाजारपेठांमध्ये शुकशुकाट। वर्धा जिल्ह्यात तीव्र उष्णतेमुळे शेती कामांना फटका। 3 दिवसांपासून तापमान सातत्याने 44 अंशावर जात असल्याने शेतकरी हैराण। अमरावतीत तापमानाचा पारा 43 अंश सेल्सिअसवर तापमानात वाढ झाल्याने क्रॉप कव्हर लावल्याने वाढत्या तापमानापासून पपईच्या रोपांचा बचाव। उन्हापासून पिकं वाचावी म्हणून शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे। विदर्भात उष्णतेची लाट। अकोल्यात सर्वाधिक 45 डिग्री तापमानाची नोंद। विदर्भातील 6 जिल्ह्यात 44 अंशाहून अधिक तापमानाची नोंद। पुढील काही दिवस विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा। नागपुरात तापमान वाढीमुळे शालेय विद्यार्थ्यांची संख्या 80 ते 90% घटली। अनेक पालकांकडून आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास नकार। नागपूरसह विदर्भातील तापमान 44 अंशाच्या पार। तापमान वाढल्याने उष्माघाताचा धोका। भंडारा जिल्हा रुग्णालयात उष्माघात प्रतिबंधासाठी प्रशासन सज्ज। उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर 44 कक्ष तर 168 खाटांची व्यवस्था। तसंच आपत्कालीन परिस्थितीसाठी प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी आणि सेवा सज्ज। परभणीत तापमानाचा पारा 42 अंशावर गेल्याने आंबा फळबागांना मोठा फटका। कैऱ्यांवर उन्हाळी करपा पडल्याने शेतकरी संकटात। जळगावमधील मेहरून तलावाला वाढत्या तापमानाचा फटका। वाढत्या तापमानामुळे वेगाने बाष्पीभवन होत असल्याने तलावाच्या पाणीसाठ्यात मोठी घट। सध्या तलावात 60% इतकाच पाणीसाठा। रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातल्या खारेपाट विभागात पाणी टंचाईचं भीषण संकट। या भागातील तब्बल 18 गावं आणि 29 वाड्यांमध्ये नागरिकांचे हाल। प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्या, नागरिकांची मागणी। गोंदिया जिल्ह्यातील जलसाठ्यांमध्ये केवळ 31% पाणीसाठा शिल्लक। गोंदिया जिल्ह्यात जलसंकट अधिकच गडद। बहुतांश प्रकल्पात 40%च्या आत पाणीसाठा। जळगावच्या मुक्ताईनगर आणि वडोदा येथील 12,530 हेक्टर वनक्षेत्रात पाणी टंचाई वाढल्याने वन्य प्राण्यांचा नागरी वस्ती आणि शेतशिवारांमध्ये वावर। उपाययोजना करण्याची स्थानिकांची मागणी। वाशिमच्या नागठाणा परिसरात वन्यजीवांसाठी जलतारा उपक्रम। वन्यजीवांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी पाणवठा तयार। जलतारामुळे वन्यप्राणी आणि पक्ष्यांना दिलासा। वाशिम जिल्ह्यात अल निनोच्या पार्श्वभूमीवर तापमानात वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन पशुसंवर्धन विभागाची तयारी। पशुवैद्यकीय यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना। पशुपालकांनी जनावरांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचं आवाहन। वाशिम जवळकामध्ये शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकटाचं सावट। मूग पिकाला वेळेवर आणि पुरेसं पाणी न मिळाल्याने उत्पादन घटण्याची भीती। काटेपूर्णा धरणातील कमी पाणीसाठ्यामुळे शेतकरी अडचणीत। ठोस उपाययोजना करण्याची मागणी। जळगावच्या वरणगावमध्ये विद्युत पुरवठ्यामुळे पाणी टंचाईचा प्रश्न कायम। विद्युत पुरवठा सुरळीत नसल्याने 10 दिवसांपासून पाणी टंचाई। भुसावळ शहर आणि तालुक्यात पाणी टंचाईच्या नियोजनासाठी आराखडा तयार। वाढत्या उष्णतेमुळे विहिरीची पाणी पातळी घटल्याने चिंतेचं वातावरण। महादेव माड, शिंदी महादेव, दिगर अशा गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता। गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भात आणि मक्यासाठी अल्प मुदतीचं कर्ज मिळणार। भातासाठी 30,000 तर मक्यासाठी 20,000चं कर्ज मिळणार। आंबा केळी उत्पादकांनाही दिलासा। नाशिकच्या मालेगाव शहरातील सरदार चौक परिसरात हजारो लिटर पाणी वाया। पाणीपुरवठा विभागाच्या निष्काळजीपणामुळे पाण्याची नासाडी। पाणी वाया गेल्याने पाणी संकट गडद होण्याची शक्यता। जळगावच्या 40गावमध्ये वाढत्या उष्णतेत वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक हैराण। संतापलेल्या नागरिकांकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी। महावितरणकडून वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न। गेली 3 दिवसांपासून पुण्यातील पाणीपुरवठा विस्कळीत। नागरिकांची गैरसोय होते। मध्यवर्ती भागात 3 दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यानं महिलांमध्ये नाराजी। नंदुरबार जिल्ह्यात चारा महागल्याने दुग्ध व्यवसाय आर्थिक संकटात। जनावरांच्या खाद्यपदार्थांमध्ये झालेल्या दरवाढीचा दूध उत्पादक शेतकऱ्यांना फटका। गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा एकदा रानटी हत्तींचा कळप दाखल। 35 रानटी हत्तींनी शहरातील राष्ट्रीय महामार्ग ओलांडला। हत्तींनी रस्ता ओलांडतानाची दृश्य कॅमेऱ्यात कैद। शिवाजी कोण होता या पुस्तकाविरोधात कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांचं आंदोलन। शिवाजी कोण होता पुस्तकावर बंदी घालण्याची केली मागणी। नागपूरच्या नेरी उमरगावमध्ये खासगी ऊर्जा कंपनी विरोधात ग्रामस्थ आक्रमक। खासगी ऊर्जा कंपनीतून होणाऱ्या प्रदूषणामुळे शेती आणि नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचा आरोप। नागपुरात काही भागात अजूनही घरगुती गॅससाठी एजन्सी बाहेर लोकांच्या रांगा। एक सिलेंडर असलेल्या ग्राहकांना मनस्ताप। मागणीच्या तुलनेत गॅस एजन्सीला कंपनीकडून पुरवठा होत नसल्याने लोकांची गर्दी।
सोलापूर जिल्ह्यातील मशीद मंदिरासह धार्मिक स्थळांवरील 938 भोंगे ग्रामीण पोलिसांनी शिष्टाईने उतरवले. आतापर्यंत सर्वाधिक भोंगे उतरवण्यात ग्रामीण पोलिसांची आघाडी. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये खडसे फार्म हाऊस जवळ डिझेलचा टँकरच उलटला. डिझेल बॉटल्समध्ये भरण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी, वाहतुकीचा खोळंबा. वाढत्या उष्णतेच्या सोलापूरमधील विमानसेवेवरही परिणाम. सोलापूर मुंबई विमानसेवा आता आठवड्यातून 2 दिवस चालवली जाईल. येत्या 2 मे पासून जळगाव इंदोर दिल्ली महामार्गावर विमानसेवा सुरू होणार. एअर अलायन्स कंपनीतर्फे आठवड्यातून 3 दिवस विमानसेवा सुरू राहणार. कराड दक्षिणमधील विंग आणि नांदगावमध्ये उभारण्यात आलेल्या 5 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पाचं लोकार्पण. भाजपचे आमदार डॉ. अतुल भोसलेंच्या हस्ते लोकार्पण. सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना शेती पंपासाठी दिवसा मुबलक वीज पुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा. जालन्याच्या बदनापूर शहरातील कॅनरा बँकेत 7.31 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार. सोन्याच्या दागिन्यांची चोरी आणि बनावट सोनं ठेवून बँकेची 7.31 कोटी रुपयांची फसवणूक. बँक अधिकारी आणि सुवर्णाकाराला. कोल्हापूरच्या इचलकरंजीत रस्त्यावर पार्क केलेला ट्रक टेम्पोमधील बॅटऱ्यांची चोरी. चोरीच्या घटना वाढत असल्याने चालक हैराण. पोलीस ठाण्यात तक्रार घेतली जात नसल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. जालन्याच्या परतूरमध्ये बांधकाम कामगारांचं साहित्य बेकायदेशीररित्या घेऊन जाणारा ट्रक जप्त. 4 संशयितांविरोधात गुन्हा दाखल, पुढील तपास सुरू. परभणीच्या पूर्णा ताडकळस महामार्गावर अज्ञातांकडून शिक्षकाची फसवणूक. पोलीस असल्याचं सांगत शिक्षकाच्या 1,40,000च्या अंगठ्या पळवल्या. नंदुरबारमध्ये हॉटेल व्यवस्थापकाच्या हत्या प्रकरणातील आरोपींची पोलिसांनी धिंड काढली. जुन्या वादातून हॉटेल व्यवस्थापकाला मारहाण. मारहाणीची हॉटेल मालकाचा या मारहाणीत मृत्यू झाला. 5 आरोपींची उपनगर पोलिसांनी धिंड काढत. वर्ध्यात अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांकडून अटक. पोलिसांकडून दारू वाहनांसह 7 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. पालघरमध्ये युरिया खताचा काळाबाजार. राजकीय पक्षांचे पदाधिकारीच हे रॅकेट चालवत असल्याचं उघड. ट्रकसह 20 लाखांचा मुद्देमाल जप्त. बोईसर पोलिसांची कारवाई. 4 आरोपींना अटक. इतर 4 आरोपींचा शोध सुरू. कोल्हापुरात गर्भपाताच्या गोळ्या देणाऱ्या बोगस डॉक्टरसह एजंटला अटक. पन्हाळा तालुक्यातील माझगाव येथे कारवाई. स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि आरोग्य विभागाची कारवाई. पोलिसांनी ऋषिकेश खोत आणि ऋषिकेश माने या दोघांना अटक केली आहे. खारघरमध्ये मध्यरात्री दरोडा. 40 लाखांचे दागिने लुटले. खारघर सेक्टर 12 मध्ये मध्यरात्री फिर्यादीवर हल्ला करून मारहाण. खारघर पोलिसांकडून गुन्हा दाखल. आरोपींचा. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफ. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.